सकाळी तुम्हाला एक मी व्हिडिओ दाखवला होता पक्षी पिल्लांना दाणे भरवतानाचा. तो लांबून घेतल्यामुळे मला तो तेवढा तितकासा क्लोज घेता आला नव्हता. आता रात्रीचे 8:30 वाजले आहे आणि पक्षीण बघा शांत घरट्यामध्ये बसली आहे. आपल्या पिल्लांना मायेची ऊब देत बसलेली आहे. आमच्या घरासमोरच हे असल्यामुळे मला तेवढं क्लोज घेता येत आहे. ते बघा बघा बघा. ओ हो हो हो. मी आणखी क्लोज घेतो थोडं, म्हणजे तुम्हाला चांगलं दिसेल. बघा बघा, चोच बघा त्याची किती लांब आहे. 4 इंच, जेमतेम 4 इंच निळसर जांभळ्या रंगाचा पक्षी. खूप दिसायला खूप सुंदर आहे. हालचाल त्याच्या पटापट जलद गतीने होत असते. हलतंय बघा. खूप जवळून बघता आले. वाव, क्या नजारा है, देखो, देखते रहोगे. माझ्या बाजूला खूप लोक बघायला आली आहेत हा व्हिडिओ करताना. चुप बसलीत, गप्प बसलीत. बघा कशी शांत बसली पक्षी. बघितलंस? बघ 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 बघ, हे निसर्गाचं रूप आहे. चराचरात परमेश्वर असतो ना, ते हे आहे. देवाने बघा कसं दिलंय. ती पिल्लांना आतमध्ये, पिल्लांना पंखाखाली घेतले. तिने पंखाला पिल्लेखाली घेतले. मग डोळे मिटले. आता ती झोपणार. चला आपण तिला जास्त त्रास देऊया नको. आपण आता हा व्हिडिओ बंद करूया. तिला आपण झोपून देत. बरोबर. मी तुम्हाला सांगतो हे कुठे आहे ते नेमकं. हे माळकेवाडीत, काळसे गाव, सिंधुदुर्गाचं निसर्ग सौंदर्याने नटलेलं हे गाव आहे. बघा समोर संतोष सावंत यांचा बंगला आहे आणि या ठिकाणी मधलं घर म्हटलं जातं माळकेवाडीत. ते मधलं घर. माळकेवाडीतलं मधलं घर. समोर तुळशी वृंदावन. दिव्याची ज्योत बघा कशी. कोकणातलं हे परंपरा. कोकणातील संध्याकाळी दिवे लागणीला तुळशीसमोर दिवा लावला जातो, त्याची परंपरा. एकदा परत तिकडे जाऊया आणि आपण त्या पक्षाला गुड नाईट करून हा व्हिडिओ थांबूया. ओके, गुड नाईट. शांत राहा. आम्ही कोणताही त्रास तिला देणार नाही. ओके, आम्ही पक्षीप्रेमी आहोत. धन्यवाद.